चांगलं वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचे पण अंदाज चुकले, पण ठीक आहे ना, मतदार राजा हा महत्वाचा आहे. माझ्या दृष्टीने आत्ताचं कृषी प्रदर्शन हे खूप महत्वाचं आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आणि माझ्या एकंदरीत महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं शेतकऱ्यांना मी समाधानी करू शकू तेवढं एक तिथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता मदत होत असते आणि म्हणून आम्ही त्या कामाला जास्त प्राधान्य दिलंय. आणि त्याच्यात आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान, त्याच्यात मध्ये आमचं कृषी विज्ञान केंद्र चेअरमन आमचे राजेंद्रजी पवार आणि त्यांची सगळी टीम नलवडे आणि सगळ्यांनी खूप लक्ष घातलं. आणि तुम्ही पण, माझी तुम्हाला विनंती आहे की काही गोष्टी तुम्ही पण दाखवा मीडियाच्या माध्यमातून. प्रिंट मीडियानी तसेच एक माहिती द्यावी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते दाखवावं की काय काय तिथं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा त्याच्याबद्दल काही आता मी काही बोलू इच्छित नाही. ईव्हीएम त्याच्या पद्धतीने काम करतं. काय होतं, ज्यावेळेस पराभव होतो ईव्हीएम वर दोष द्यायचा, यश आलं की ईव्हीएम बद्दल बोलायचं नाही असं नाही. अरे जाऊ दे ना, शाही पुसली जाते ठीक आहे रे बाबा. एखादी इंडिव्हिज्युअल एखादी उमेदवार बोलत असते म्हणजे आता 29 ठिकाणच्या निवडणुका, इतके हजारो लोक उभे, त्याच्यात एखाद्या व्यक्तीला जे वाटलं, लोकशाही आहे, संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण पाहतोय अजित पवारांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या नेत्यांना काही संदेश दिलेले आहेत. पराभवानं खचून जायचं नसतं असं अजित पवार म्हणालेत. भाजपला चांगलं यश मिळालं, त्यांचं अभिनंदन देखील अजित पवार यांनी केलेलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री कॅबिनेटला गैरहजर राहिल्यात.